पंचायत असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, आता शिवसेना असेल, ओबीसी असेल, ओबीसी विभाग असेल, अन्य विभाग आहेत आमच्या शिवसेनेमध्ये. त्या विभागाला एक मेन केंद्रबिंदू आमचा कोणता आहे? मेन केंद्रबिंदू आहे शिवसेना आहे. मग शिवसेनेने जे आदेश देतील आम्हाला, शिंदे साहेब जे आदेश देतील, श्रीकांत शिंदे साहेब आदेश देतील, भरतशेठ गोगावले आदेश देतील, या लोकांनी आम्हाला वरच्या नेत्यांनी आदेश देईल ते आम्ही कामं करणार इथं. आणि जर तो वरच्या लोकांचा जो आदेशच पाळणार नसेल तो शिवसैनिक असला, आम्ही त्या आदेशाचं पालन करून येणारे कुठलीही निवडणूक हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवण्याचं आम्ही सामर्थ्य ठेवतोय. भाऊ मागील काही वर्ष तुम्ही प्रश्न चांगला विचारलाय की ते ओबीसी समाजाला विशेष घटकाकडून दाबलं जात आहे, हे नाकारतच नाही आणि नाकारता येणार नाही. पण ओबीसी समाजाला मी एकत्र एवढ्यासाठी करायला लावलोय, ओबीसीत आता मराठा समाज बी आहे, 346 जाती आहेत त्या, आणि मराठा समाजात कुणबी हे पण त्यामध्ये आहेत. मग जे घटक आमच्या सोबत येतील त्या घटकांचं संरक्षण करणं सर्वस्वी आमची जबाबदारी आहे. त्यात आमचं काही झालं तरी या लोकांना परका करणार नाही, या लोकांना बाजूला करणार नाही, आणि या लोकांना कोणाच्याही दचेतीखाली वावरण्याचा असा काही कारण नाही. पारंपरिक व्यवसाय करणारे समाज आहेत, तेली समाज असेल, वाणी समाज असेल, कुंभार समाज असेल, किंवा इतर जे समाज घटक ओबीसी गणले जातात, त्यांचा कासार समाज असेल, हे पारंपरिक व्यवसाय करणारे समाज म्हणून ओळखले जातात. हे राजकारणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहत आलेले अल्पसंख्य असल्यामुळे त्याबाबत काय तुमच्याकडे धोरण आहे का? मुळात मी आत्ता शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय आणि शिवसेनेमध्ये प्रवेश करून मला आता ओबीसीचं पद बहाल झाले. आता यापुढं या सर्व आपल्या ज्या सूचना आहेत या सूचनाचं सर्व हे करून आपण आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर ह्या सगळ्या व्यथा मांडणार आहेत. या सगळ्या समाजाच्या एकत्र, या सगळ्या समाजाचे ओबीसीच्या जे मेंबर घटक आहेत, जे व्यावसायिक आहेत, यांची सर्वांची बैठक शिंदे साहेबांच्या बरोबर लावायचा प्रयत्न आम्ही करू आणि यांना न्याय देण्याचा प्रयत्न करू. शिवसैनिक म्हणून आहे, शिवसेनेच्या माध्यमातून आपण काम करत असताना अचानकच आपण एकनाथ शिंदे यांच्या सेनेमध्ये प्रवेश करताय. काय नेमकं तुम्हाला असं वाटलं की आपण मूळचा जो पक्ष आहे तो सोडून जावं? मुळात आम्ही सगळेच पहिले ठाकरे प्रेमी आहेत. आम्ही पहिले 1986 पासून मी पहिली शाखा ज्या वेळेस आम्ही काढली त्यावेळेस आमचे सर्व चौकडी, त्यामुळे स्वर्गीय संजय गोडके असतील, हरिभाऊ पवार असतील, सुधीर शेंबडे असतील, भास्कर साळुंके असतील, असे अनेक लोक आहेत, अनेक लोकांचं नाव त्यात सांगता येईल. हे लोक सगळे एकत्र बरोबर घेऊन आम्ही मंडईजवळ एक शाखा ओपन केली. ती शाखा ओपन करताना शिवसेनेचे पहिले आमदार स्वर्गीय वामनराव महाडिक साहेब यांच्या हस्ते ती शाखा ओपन केली होती. आणि तिथून शिवसेनेला सुरुवात. ज्या वेळेस शिवसेनेचं आम्ही त्यावेळेस आम्हाला खूप त्रास झाला. शाखा वाढवताना आम्ही सायकलीवर जायचो, सायकलीवर जाऊन शाखा ओपन करायचो आम्ही खेड्यापाड्यात, आणि तिथून आम्ही शिवसेना वाढ. परंतु काय मध्यंतरी काही घटना घडल्या, काय हे झालं. आमचे त्यावेळेचे जिल्हा प्रमुख होते आमचे वामनराव, आमचे जिल्हा प्रमुख होते बाबूराव वडणे, आणि आमचे संपर्क प्रमुख होते महादेवराव मोठे. तर कांदिवलीचे नगरसेवक होते ते, आणि ते आमचे संपर्क प्रमुख होते. मग त्यावेळेसपासून मी शिवसेनेत काम करतोय, आणि आज शिवसेनेत परत आपल्या शिवसेनेत आपला धनुष्यबाण आपल्या गळ्यात आपल्या जवळ आला, ह्याचा मला पूर्ण आनंद आहे. हो, कधी काळी पंढरपुरात 95च्या नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्हावर 5 नगरसेवक निवडून आले होते. पुढे पंढरपूर शहरात तालुक्यामध्ये शिवसेनेची पिछे आठवत गेली. तो काळ काँग्रेसचा, राष्ट्रवादी आघाडीच्या वर्चस्वाचा काळ होता. तर आता भाजपच्या काळात देखील शिवसेनेला दाबलं जात आहे अशी एक भावना शिवसैनिकांमध्ये. याबाबत काय तुमच्याकडे रणनीती असणार आहे? मुळात शिवसेनेला दाबलं जातंय
असं म्हणायचं काहीच कारण नाही. कारण शिवसेनेचं सध्याचं काम म्हणजे आमच्या आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या ह्याच्याखाली निरीक्षणाखाली जी शिवसेना चालते या शिवसेनेचं काम जवळजवळ सगळ्याला माहिती आहे. त्या लाडकी बहीण असेल ही योजना कोणी आणली? एकनाथजी शिंदे साहेबांनीच पहिली ओपन केली, पहिली आणली. मग एकनाथजी शिंदे साहेब जी काम करतात ह्या कामाला लोक आता आकर्षित व्हायला लागलेत. लोक शिवसेनेकडे येण्याचा ओघ आहे लोकांचा आणि त्या लोकांना प्रत्येक घटकाला प्रत्येक एका व्यक्तीला न्याय देण्याची भूमिका ही आदरणीय शिंदे साहेबांची आहे. आणि जी पिछेहाट आपण म्हणता ती पिछेहाट कशावरनं? त्या पिछेहाट होतच नाही. आमचं जे काम चालू आहे ते आमच्या पद्धतीनं आम्ही शिवसेनेचं काम करतोय. आम्ही कोणत्याही पक्षात इंटरफेअर करत नाही. आमच्या शिवसेनेचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं करतोय. आणि आम्हाला जर काम करताना कुणीही क्रॉस केला तर त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देण्याची भूमिका आमची असणार आहे. कारण आम्ही बी कडवट शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही कुणाचा अन्याय सहन करणार नाही. आम्हाला कुणी बाजूला करायचं काम बी कोणी करू नये किंवा आम्हाला दहशतीखाली घ्यायचं काम बी कोणी करू नये. तसं नाही, आता पक्ष सत्तेतला आहे. सत्तेतला पक्ष भाजप आणि शिवसेना मिळून तुम्ही काम करताय. पालकमंत्री भाजपचे, ते एकाधिकारशाहीचं सगळं त्यांचा कारभार सुरू आहे. यात्रा तोंडावर असून सुद्धा ते साधी वारकरी प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नगरसेवक यांची मिटिंगसुद्धा घेतात आहे की जी वर्षानुवर्षाची परंपरा असते. यात्रेपूर्वी बाबा स्थानिक प्रश्न काय आहेत त्या लोकांना बोलवून प्रश्न समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करायची पद्धत आहे. ती साधी मिटिंगसुद्धा घेत नाहीत. मुंबईत सोलापुरात बसून इथली यात्रेची संदर्भातली सगळी सूत्र हलवत आहे. तर तुम्ही तुमच्या सत्तेतल्या बरोबरच्या भागीदारी पक्षाबरोबरच्या मंत्र्यांना सांगणार का किंवा भाग पाडणार का त्यांना किंवा यात्रेच्या पूर्वी बैठक आता तातडीने घेणं गरजेचं आहे? पालकमंत्र्याला सांगणे इतके आपण मोठे नाहीत, पण पक्षाच्या वतीनं त्यांना एक निवेदन देणार आहे आणि त्यांना मागणी करणार आहे की पंढरपूरमध्ये ज्या आषाढी वारीच्या वेळेस जे आढावा बैठक म्हणून जे लावली जाते, मग त्या आढावा बैठक असेल, पंढरपूरच्या व्यावसायिकांच्या असेल, सामाजिक कार्यकर्ते असतील, वारकरी बांधव असतील, वारकरी समाज असेल, या सर्वांची एक बैठक प्रत्येक आषाढी वारीला लागते. परंतु यावेळेस फक्त अधिकाऱ्यांची बैठक झाली. परंतु या वारकरी बांधवांना घेऊन यांना पंढरपूरची शांतता अबाधित ठेवण्याचं काम कोणाचं असतं? पंढरपूरची यात्रा सुरळीत करण्याचं काम कोणाचं असतं? हे काम या वारकरी बांधव असतील, सामाजिक संघटना असतील, काही पक्षाची लोक असतील, समाजसेवक असतील, या लोकांचं काही पत्रकार असतील, या लोकांना घेऊनच पंढरपूरची यात्रा सुरळीत करता येते का? या नुसत्या अधिकाऱ्यांना तुम्ही अधिकाऱ्याला गृहीत धरू नका. त्या पंढरपूरच्या सर्व जनतेला, पालकमंत्र्यांना माझी ओबीसीच्या वतीनं, शिवसेनेच्या वतीनं त्यांना एक पालकमंत्री महोदयांना माझी विनंती आहे की आपण जसे अधिकाऱ्यांची बैठक लावली तसे वारकरी समाजाला घेऊन, काय व्यापारी घेऊन, व्यापारी बांधवांना घ्या, सर्व सामाजिक संघटनेला घ्या, समाजसेवकांना घ्या, या सर्वांना घेऊन एक बैठक पंढरपुरात लागली पाहिजे वारीच्या अगोदर, अशी विनंती आम्ही करतोय पालकमंत्री महोदयांना की त्यांनी ती करायला पाहिजे. कारण प्रत्येक आषाढी वारीत आपण साक्षीदारच आहेत. प्रत्येक आषाढी वारीमध्ये ही बैठक होत असते आणि याही वारीत व्हायला पाहिजे. मग आमची पण जबाबदारी नाही का की पंढरपुरामध्ये वारी सुरळीत व्हावी? ही जबाबदारी सगळ्याचीच आहे ना. उद्या लाखो वारकरी इकडं 20-1 लाख वारकरी, तुम्ही तर आता सांगता की 32 लाख वारकरी येणार. काय अधिकाऱ्यांनीच सांगितलं काय की 32 लाख वारकरी येणार आहे? मी म्हणलो 40 लाख वारकरी उद्या. पण ही जबाबदारी आमची पंढरपूरकरांची आहे ना. मग पंढरपूरकरांना गृहीत का धरत नाही? तर पंढरपूरकरांना गृहीत धरून आपण एक बैठक, या सर्वांची एक बैठक पंढरपूरमध्ये लावावी, अशी तुमच्या माध्यमातून शिवसेनेच्या वतीनं मी पालकमंत्री महोदयांना करतोय. ओबीसी